घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर, 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। नूतन जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी सावंत साहेब यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे सर्वांचे लाडके नेते आणि पालकमंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, समोर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी। खरं तर भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आल्यानंतर अनेक गोष्टींचा अनुभव आम्ही सातत्याने केले आणि या सगळ्या वाटचालीमध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने जर बोट पकडून आम्हाला जर योग्य दिशेने नेण्यासाठी कोण मार्गदर्शन करत असतील तर ते प्रभाकरजी सावंत होते। हे सगळ्यात जुन्या नव्या विचारांच्या सगळ्यात मंडळींना एकत्र ठेवलं, एका माळेमध्ये गुंफणं आणि हे सगळं करत असताना या जिल्ह्यामधला 100% भाजपा हा नारा कायम ठेवून ते सत्यात उतरण्यासाठी सगळ्यांना विचाराने एकत्र बांधून ठेवण्याची खरी किमया जर कोणी मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये पार पडली असेल तर ती प्रभाकरजी सावंत साहेब यांच्यामुळे आहे। आणि म्हणून महायुती या जिल्ह्यामध्ये अधिक सक्षम होण्यामध्ये त्यांचा एक सिंहाचा वाटा होता। आमचे आदरणीय राणेसाहेब असतील, आदरणीय चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांबरोबर सातत्याने योग्य प्रकारचा संवाद ठेवला आणि तो संवाद ठेवून संघटन कौशल्याच्या माध्यमातून सगळ्याच पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मनातल्या वेदना नेत्यांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया सुद्धा त्यांनी योग्य प्रकारे हाताळली। आणि म्हणून ज्यावेळी काल जिल्हा अध्यक्षपदाच्या फेरनिवडीची प्रक्रिया चालू झाली किंवा निवड प्रक्रिया चालू झाली त्यावेळी अनेक मंडळींची चर्चा होती की आता जिल्हाध्यक्ष कोण होणार आहे। एक चांगली गोष्ट आणि चांगला अनुभव त्या निमित्ताने मिळाला की जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सगळ्याच पदाधिकाऱ्यांमध्ये आणि जिल्ह्यातून नेतृत्व करणारे आपले सगळेच नेते सगळ्यांचं एक मत निश्चित होतं की काही झालं तरी प्रभाकरजींना पुन्हा एकदा संधी दिली पाहिजे आणि नेतृत्वाने सुद्धा ही गोष्ट मान्य केली। कारण खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर पहिला खासदार निवडून यांच्या कालावधीमध्ये आला आणि या जिल्ह्यातील महायुतीचे 3 आमदार सुद्धा निवडून आणण्याची प्रक्रिया त्यांच्याच कालावधीमध्ये झाली। भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री सुद्धा त्यांच्याच कालावधीमध्ये बसले। त्यामुळे यशाचा पायगुण असणारा जिल्हाध्यक्ष पुढे सुद्धा असावा की जेणेकरून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदा आणि येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये 100% भाजप व्हावं यासाठी त्यांचा पायगुण निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांसाठी उपयोगात येईल अशा प्रकारची अपेक्षा आहे। आणि निश्चितपणे त्यांच्या संघटन कौशल्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्यांनी मागील कालावधीमध्ये काम केलं तसंच काम, त्याच्याहीपेक्षा चांगलं काम निश्चितपणे या पुढच्या कालावधीमध्ये उभं राहील। कारण केंद्र आणि राज्यामध्ये असलेली सत्ता आणि पालकमंत्री, खासदार या सगळ्याचा असलेली मदत, सहकार्य यांच्या सगळ्यांमुळे या जिल्ह्यामध्ये आपण 100% भाजप निश्चितपणे करू शकू आणि त्याचं नेतृत्व प्रभाकरजी करतायत याचा आम्हाला मनापासून आनंद आहे। म्हणून त्यांच्या निवडीबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। येथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आल्यानंतर एक सत्काराचा कार्यक्रम आपण करणार आहोत असं सांगितलं, त्यामुळे खूप बरं वाटलं। बऱ्याच वक्त्यांनी खूप अपेक्षा व्यक्त केल्या आणि ते खरं सुद्धा
की गेली 2 वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना आपले सगळेच नेते सन्माननीय राणे साहेब आहेत, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत, नितेशजी आहेत, बऱ्याच काळापर्यंत आपल्याबरोबर निलेशजी होते, त्यांचं नेतृत्व करणार, अजितराव आहेत, प्रमोदजी जाटव आहेत, अतुल कासेकर, ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्यासोबत आणि तुमच्यासारख्या अत्यंत संघटनाशरीर कार्यकर्त्यांबरोबर काम करताना आपल्याला सगळीच यशाची शिखरं पादाक्रांत करता आली. आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्याने ज्यावेळी या सगळ्या मान्यवरांनी जबाबदारी सोपवली तर ती सोपवल्यानंतर थोडंसं दडपण मनावर आहे. कारण जसं आपल्याला 10वीला चांगले गुण मिळाले की आपल्याला परत 11वी 12वी 12वीच्या निकालाची चिंता असते. आणि हे सगळं सुकर जर करायचं असेल तर पुन्हा एकदा समोर बसलेली आणि आज इथे उपस्थित नसतील तरी सुद्धा ज्यांनी गेली 2 वर्ष गेली 5 वर्ष अहोरात्र संघटनेचं काम केलं त्या सगळ्यांचं माझ्या मित्रांनी पुन्हा एकदा सोबत येण्याची आणि चांगल्या काम करण्याची गरज आहे. खरं तर हा जिल्हाध्यक्ष म्हणून सत्कार असेल, पण हा सत्कार मी आपल्या सगळ्यांना समर्पित करतो. ज्यांनी गेली 20-25 वर्ष आम्हाला कार्यकर्ता म्हणून घडवलं, गेली 5-6 वर्ष तुम्ही सगळ्यांनी सहकारी म्हणून चांगली साथ दिलं आणि त्यामुळे आपण सगळ्यांच्या कसोटीत उतरू शकलो आणि पुन्हा एकदा ही संधी मिळाली. आणि मला असं वाटतं की ज्या अपेक्षा सगळ्या मान्यवरांनी व्यक्त केल्या त्याचप्रमाणे गेल्या आगामी सगळ्या 2-4 वर्षामध्ये ज्या काही निवडणुका होतील त्या सगळ्या निवडणुका आपण लढायचं आहे. आणि जसं अजितराव म्हणाले की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो 100% आपला नारा आहे पार्लमेंट टू पंचायत, तर त्याच दिशेने आपली वाटचाल राहण्यात कोणताही संदेह नाही. त्यामुळे अजितरावांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत आमच्या सगळ्यांच्या, तुम्ही समोर बसलेल्या सगळ्यांच्या मनामध्ये ज्या अपेक्षा आहेत पार्टीविषयी त्या निश्चितपणे आपण पूर्ण करू. खरं तर जिल्हाध्यक्ष पदाची मागच्या वेळी संधी मिळाली, पण त्या संधी देण्यामागे एका व्यक्तीचा मोठा हात होता आणि ज्याने त्यावेळीपासून त्याच्या आधीच्या 6 महिन्यापासून आग्रह धरलेला ते सन्माननीय नितेशजी राणे साहेब आहेत की ते सगळं संघटन सर्जित म्हणून काम करत असताना ते शेवटच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली तेव्हा पहिला माणूस किंवा पहिली व्यक्ती आहे की ज्यांनी बावनकुळे साहेबांना स्वतः सांगितलं होतं की पुढच्या टर्ममध्ये प्रभाकर सावंतला संधी आपण दिला तर बरं होईल. देवेंद्रजीशी बोलले होते, त्यामुळे खऱ्या अर्थाने मी त्यावेळी मला व्यक्त होता आलं नाही, पण आज मी खूप म्हणजे थोडंसं आदराने सांगतो. आणि यावेळी सुद्धा खरं तर ही सगळी प्रक्रिया चालू असताना मला स्वतः साहेबांचा फोन आला आणि ते म्हणाले की या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही काहीच बोलत नाही. तुम्ही म्हटलं तुमच्यासारखी रवी चव्हाण साहेबांसारखी राणे साहेबांसारखी मंडळी योग्य विचार करणारी असताना मी स्वतः म्हणून काही सांगणं मागणं हे काही अपेक्षित नाही. आणि त्यानंतर साहेबांनी आणि सगळ्याच आमच्या मान्यवरांनी या सगळ्या विषयामध्ये मला पुन्हा एकदा संधी दिली आणि आपल्या सगळ्यांबरोबर काम करताना इतकं चांगलं वाटतंय. गेली 2 वर्ष सगळेच आमचे मोर्चे असतील, सगळे माझे सहकारी असतील, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण एक टीमवर्क असतं आणि कसा रथ असतो त्याच्यामध्ये आमचे सरचिटणीस असतील, आमचे मंडल अध्यक्ष असतील, आमच्या सगळ्या आघाड्यांचे अध्यक्ष असतील, ह्या सगळ्या माणसांचा जो स्पीड आहे तो त्या रथाला पुढे घेऊन जातो. आणि सांगायला आवडतं की सगळी चाकं जी सोबत पदाधिकारी म्हणून होती ती एकदम चांगल्या स्पीडची होती. म्हणजे अगदी महेश बाबत म्हटलं तरी ते चाक थोडंसं जड वाटतंय, पण ते सगळ्यांपेक्षा जास्त वेगाने फिरणारा संघटनेसाठी काम आहे. तर त्यामुळे या सगळ्यांनी एका दिशेने प्रयत्न केला आणि आम्हाला दिशा देणारे मान्यवर राणेसाहेब असतील, चव्हाण साहेब असतील, नितेशजी असतील, या सगळ्यांनी चांगली दिशा दाखवली म्हणून आपण चांगलं यश मिळवलेलं आहे. पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला अशाच किंवा यापेक्षा किंबहुना यापेक्षा जास्त चांगल्या यशाची अपेक्षा आहे आणि ते आपण सगळेजण नक्की करू असा मला विश्वास आहे. खरं तर आपल्या पार्टीचं जे ब्रीद आहे की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी स्वतः, तर हा जो कालखंड आहे सन्माननीय मोदींच्या नेतृत्वाखालचा, तर त्या कालखंडामध्ये बरोबर अशाच क्रमाने काम करण्याची अपेक्षा प्रत्येक कार्यकर्त्याकडून आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याच्या अशा अपेक्षा काय असतील त्या 100% पूर्ण होतील का, तर त्याचं उत्तर नाही होय असं काही असू शकतं. पण प्रत्येक कार्यकर्ता जे काय काम करतं ते पक्षाला पूरक आहे, पक्षाला पुढे घेऊन जाणार आहे आणि पर्यायाने राष्ट्राला पुढे घेऊन जाणार असं आहे. या गेल्या 5 वर्षांचा आपण जर सगळा इतिहास बघितला तर सन्मान्य मोदी साहेबांनी आपल्याला एक दिशा दिली आहे. या भारताला जगात परम वैभवाकडे नेण्याचं जे काही स्वप्न आहे, विकसित भारताचं स्वप्न आहे, त्यामध्ये आपण यशस्वी होतो आणि आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. आपल्या पक्षाचा नेता हे सगळं करतोय, संपूर्ण जग त्याला समर्थन देत आहे. त्या अर्थाने आपण केवळ या सगळ्या घटनेचे साक्षीदार नाही आहोत, तर आपण साथीदार सुद्धा आहोत. हा एक अभिमान
स्वाभिमान मनामध्ये आपण बाळगला पाहिजे आणि तो सगळ्यांच्या ठायी आहे. म्हणूनच पक्षाने दिलेली इतकी कामं आहेत, रोजची अभियान आहे, त्यामध्ये आपला कार्यकर्ता कधी न थकता, न कंटाळता, न कुरकुर करता सगळ्या अभियानामध्ये सामील आहे आणि त्यामुळेच आपण एवढं सगळं लोकांपर्यंत गेलेलो आहे. सन्माननीय नेतेजी असतील, कालच रवी चव्हाण साहेबांनी काल भाषणामध्ये एक चांगलं सांगितलं की जेव्हा सत्ता आणि संघटना एका दिशेने एका वेगाने काम करते त्यावेळी ते पक्षाला, राष्ट्राला पुढे घेऊन जाणारे असते. आणि आपल्या बाबतीत नेमकं तेच आहे की आपला सत्तेतला नेता, आपले पालकमंत्री हे इतक्या चांगल्या पद्धतीने सत्ता राबवताना दिसायला येते आणि त्यामुळे संघटना म्हणून आपण जर जोर लावला त्याच वेगाने तर आपल्या जिल्ह्यामध्ये 100% ह्या विषयाला कुठलाही कोणाचा आक्षेप असणार नाही, कुठलाही त्यामध्ये किंतु परंतु सगळ्या या मनामध्ये आपल्या कोणाच्या असणार नाही. त्यामुळे पुढच्या सगळ्या कालावधीमध्ये जे काही त्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत, खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा उज्ज्वल असं यश आपल्याला या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळायचं आहे. आणि आपले सगळ्यांचे प्रयत्न जे आहेत, आपण पक्षाचे कार्यकर्ते, बाकी जनता या सगळ्यांशी मिळून सगळं काम करतो. पण एक क्लास, एक वर्ग असा असतो, गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण प्रयत्नशील अशासाठी आहोत की जो एक इलाइट क्लास आहे, समाजातला एक जो विद्वान वर्ग आहे किंवा प्रोफेशनल मंडळी आहे, तर त्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीशी, आपल्या पार्टीशी जोडण्याचं काम आपण चांगल्या पद्धतीने केलं, आपल्या नेत्यांनी केलं, आपण सगळ्यांनी केलं. आणि त्यामुळे आज डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील किंवा समाजातली दुसऱ्या प्रोफेशनमध्ये वकील असतील, या सगळ्या प्रोफेशनमधली मंडळी, ते मग मोदीजींमुळे असतील, ते देवेंद्रजींमुळे, ते राणेसाहेबांमुळे, ते चव्हाण साहेबांमुळे, ते नितेशजींमुळे, कोणा ना कोणामुळे ही पक्षाशी संलग्न झालेली आहे. आणि मला वाटतं गेल्या 2 वर्षामध्ये जे आपल्याला काही चांगले पार्टीला रिझल्ट मिळाले, तर या सगळ्या मंडळी आपल्या सोबत येण्यासाठी आहे. त्यामुळे माझी विनंती राहील पुढच्या काळात सुद्धा या सगळ्या मंडळींशी संलग्न राहणं असा एक प्रकार आपण कायम ठेवला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचे अभियान आणि आंदोलनं या विषयामध्ये अगोदर बाहेर चर्चा असायची, पण ज्यावेळी आपण विजय इतक्या चांगला मिळवला, आपण लोकसभा जिंकली, विधानसभेमध्ये 132 जागा आपण जिंकल्या, इथले आपण खासदार आणि तिन्ही महायुतीमध्ये आमदार हे सगळे विजयी झाले. आणि त्यानंतर लोकांना खऱ्या अर्थाने कळलं की ही सगळी अभियानं जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आहे आणि त्या अभियानामुळे जनतेमध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालं आणि पक्षाला भरघोस यश मिळालं. परवाच एक भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला. वाढदिवसाच्या निमित्ताने मला शुभेच्छा देण्यासाठी ती मंडळी आली आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्ही 12 जानेवारी कधीतरी प्रवेश केला साहेब, त्यानंतर पक्ष म्हणून कुठलंही अभियान किंवा काही संघटनेचं काम आमच्याकडे आलेलं नाही आणि तिथे प्रवेश झाल्यानंतर कोण नेता भेटलेला नाही. कारण आम्हाला गेल्या 2-5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं कोणत्या ना कोणत्या अभियानाच्या निमित्ताने लोकांकडे जाण्याची, काहीतरी कार्यक्रम करण्याची, सगळ्यांनी एकत्र भेटण्याची सवय झाली होती. त्यामुळे आमचं खरंच मन रमत नाही. तर अशा पद्धतीचं आपलं काम आहे. आपल्यातून कोण थोडा जरी बाजूला गेला असेल तरी मला विश्वास आहे की तो तिथे रमणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये एकदा सामील झालेला माणूस, व्यक्ती आहे, तो कायम या प्रक्रियेशी जोडला जाणार आहे. त्यामुळे पुढच्या काळात निश्चित आपण सगळेजण चांगल्या पद्धतीचा विजय मिळवू आणि आपल्या नेते मंडळींना अपेक्षित असलेलं काम करू. आपण सगळ्यांनी 2 वर्ष चांगली साथ दिली, आताही शुभेच्छा दिल्या, त्या तुमच्या शुभेच्छांचं कधी अवेर होणार नाही अशा पद्धतीचं माझं चांगलं बोललं वागणं जसं आहे त्याच पद्धतीचं राहिल्याने आपण सगळ्यांनी मिळून खूप चांगलं काम करू. पुन्हा एकदा सगळ्या नेत्यांना सन्मान, विशेष करून पालकमंत्री साहेब असतील, अजितराव असतील आणि सगळेच माझे सहकारी, आपण सगळेजण या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. कार्यकर्ते बंधू, आज आपल्या भारतीय जनता पक्ष हे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष म्हणून परत एकदा आपल्या प्रभाकर सावंतजींची जी निवड झाली आहे, त्यांचा सत्कार समारंभ करण्याच्या निमित्ताने आज आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत. जेव्हा त्यांचं नाव जाहीर झालं आणि त्यानंतर मी फोन केल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा सावंत साहेब, आम्ही आल्यानंतर आपला सत्कार करू, पण हा तसा औपचारिक आहे. लवकरच आपण आपल्या जिल्ह्याची कार्यकारिणी घेणार आहोत आणि सन्मान्य राणे साहेब, सन्मान्य चव्हाण साहेब आणि सगळेच आम्ही एकत्र घेऊ. परत एकदा कार्यकारिणी म्हणून, जिल्हा भारतीय जनता पक्ष म्हणून सन्मान्य प्रभाकर सावंत साहेब, त्याचबरोबर आपले सगळे नवीन मंडळाध्यक्ष, सगळे माजी मंडळाध्यक्ष, या सगळ्या जणांचा परत एकदा भव्य असा
साहेबांबरोबर आलेले सगळेच कार्यकर्त्यांना त्यांनी ज्या पद्धतीने सांभाळून घेतलं, आपलेसं केलं. म्हणून जेव्हा आता त्यांचं नाव परत एकदा जेव्हा आपण सगळ्या जणांनी चर्चा केली, मला वाटतं जेव्हा निरीक्षक येणार होते आणि आमच्या सगळ्यांची आपसात पुनापुनी झाली, सगळ्या जणांनी ठरवलं की नाही, आपण प्रभाकर सावंत साहेबांना परत एकदा आपण संधी दिली पाहिजे, जेणेकरून आपण काम अशा दिशेने घेऊन जाऊ. म्हणजे सर्व मताने किंवा एक मताने अगर आपण म्हटलं तरी एक मताने सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पक्षाने प्रभाकर सावंत यांचं नाव निश्चित केलंय आणि त्याप्रमाणे आजच्या हे मला असं वाटतं क्वचितच घडत. म्हणजे राजकारणामध्ये आणि आजच्या राजकारणामध्ये जेवढा एवढे पक्ष झालेले आहेत त्याच्यामधून एकाला एकमुखाने निवडणं हे मला नाही वाटत आपल्या भारतीय जनता पक्षाच्या पूर्ण राज्यामध्ये कुठे घडलं असेल, ते आपल्याकडे घडलेलं आहे. आणि मला वाटतं हे प्रभाकर सावंतजींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये होतं ना जे कमवलं ते म्हणजे आमच्यासारख्या सगळ्या सहकार्याचा विश्वास कमवला आणि म्हणूनच आम्ही त्यांना आमचे जिल्हाध्यक्ष म्हणून स्वीकारलेला. हे मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचं आहे. कारण का पूर्ण आपण भारतीय जनता पक्षाचा प्रवास सगळे आपले जुने जाणकार कार्यकर्ते आहेत, गुप्ते साहेब असो, आपले जुने कार्यकर्ते आहेत आणि आम्ही राणे साहेबांबरोबर आलेले आमच्यासारखे कार्यकर्ते. आज आपण सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पक्ष म्हटलं तर कुठल्याच तालुक्यामध्ये, मी तो बोलतो आता कुठल्या गावामध्ये कुठलेही नवीन जुना हा विषय राहिलेला नाही. आम्ही सगळेचे सगळे भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते आहोत. अशा पद्धतीने आज वातावरण प्रत्येक गावागावामध्ये तयार झालेलं आहे आणि मला वाटतं हाच प्रवास आणि ही भावना आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे. जेव्हा जेव्हा आपल्या निवडणुकीचा निकाल लागतो तेव्हा भारतीय जनता पक्षाचा कमळ जिंकलाय हे आपल्यासाठी म्हणणं हे सर्वात महत्वाचं आहे आणि ही भावना आज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये तयार झाली आहे. आपल्याचा करून घेण्याचा जी काही पूर्ण प्रक्रिया होती म्हणून आज आपण आपल्या जसं आमच्या कोरगावकर मॅडमने सांगितलं, आपण आपल्या घरात आपल्या परिवारामध्ये आपण जसं वावरतो तसे आपण एक दुसऱ्याबरोबर वावरत असताना आणि म्हणूनच त्याचा पुढचा प्रवास जसं यांनी मला वाटतं अगोदर कोणीतरी उल्लेख केला की पायगुण आमच्या सावंत साहेबांचं तर म्हणजे खरंच कोणीतरी संशोधन करायला पाहिजे की एवढं चांगला पायगुण कसा असू म्हणजे ते इतिहासामध्ये घडलं नाही, ते सगळं ह्यांच्या कारकिर्दीमध्ये घडत आलेलं आहे. आणि म्हणूनच मला कुठेही मला वाटतं फोनवर बोलत असताना ज्यांना जिल्हा परिषद लढवण्याची नंतर पदावर बसण्याची इच्छा आहे त्यांनी पण मला संदेश सावंत आग्रह केला, नाही प्रभाकर सावंतजींना बनवा, उगाच मध्ये लपडं म्हणजे अतिशय चांगलं वातावरण आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आपण प्रभाकरजींच्या नेतृत्वाखाली घेऊन जातो. आमच्या सगळ्यांची अतिशय चांगली ड्युटी आहे. म्हणजे आता कधीच एक पण अशी घटना घडलेली नाही, एक पण घटना नाही ज्याच्यामध्ये त्यांचं आणि आमचं मत वेगळं असतो, त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका घेण्याचा असं काहीच नाही. एकत्र म्हणून सन्मान्य राणे साहेबांबद्दल त्यांच्या मनामध्ये असलेला सन्मान म्हणजे निवड झाल्या आता काय आपण पहिल्यांदा पण जेव्हा निवड झाली तेव्हा नेमकं राणे साहेब जिल्ह्यामध्ये इथे ना थांबता गोव्याला राणे साहेबांना घ्यायला गेलो ना, निधीची नाही तिथे मोठ्या साहेबांना भेटायला जातो आणि तिथून त्यांच्याबरोबर आले. हा जो सन्मान आमच्यासारख्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी त्यांनी राणे साहेबांना देताना जो पाहिलेला आहे त्यासाठी आम्हाला त्यांच्याबद्दल फार वेगळ्या पद्धतीने आदर आहे. त्यांना शेवटी आमच्या सगळ्यांची वीकनेस राणे साहेब असल्यामुळे त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने आम्हाला सगळ्या जणांना सांभाळलं आणि आमच्याबरोबर काम करत. आणि आता तर आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सगळेजण हा प्रवास करतोय आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते हा भारतीय जनता पक्ष हा आमचा हक्काचा पक्ष आहे आणि ह्या पक्षाचा झेंडा हा सदैव फडकत राहावं किंवा कुठलीही निवडणूक असेल तर भारतीय जनता पक्ष हा नेहमी एक क्रमांकाचाच पक्ष राहावं ही भावना घेऊन आम्ही सगळेजण प्रवास करतो. आज राज्यामध्ये महायुती आहे आणि महायुतीमध्ये काम करत असताना आम्ही नेहमी म्हणतो की ना आम्ही आदर नेहमी आमच्या वरिष्ठांच्या मताला आम्ही नेहमी देतो. आज
मध्ये जेव्हा काही भारतीय जनता पक्षाचे प्रवेश शिवसेनेमध्ये झाले तेव्हा मी विचार केला की ठीक आहे, आता असं एवढं मैत्री होत असेल तर मी आमच्या देवगडच्या नगराध्यक्षांचा प्रवेश घेण्याची तयारी दाखवली. मग मला शिंदे साहेबांचा फोन आला, अरे नितेश कसं काय करतो, आपण महायुती आहे ना. मला साहेब महायुती आहे नक्की, पण ती दोन्ही बाजूनी दिसली पाहिजे ना, एका बाजूने नको. एकतर्फी प्रेमामध्ये काय अर्थ राहत नाही, पण ह्याच्या काय अर्थ राहत नाही. तुम्ही तुमच्यावर आमचं प्रेम आहे शिंदे साहेब. तुम्ही म्हणाल तुम्ही फडणवीस साहेबांबरोबर एकत्र येऊन उद्धव ठाकरेला घरी बसवलंय ना, आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांबद्दल प्रचंड प्रेम आहे, एवढा आम्ही हक्काने सांग, अभिमानाने सांग. पण तशीच भावना प्रत्येकाने अगर आपण घेतली आणि काम करत राहिलो तर मी तुम्हाला बोलतो, आज विरोधकांची काय आवश्यकता झाली आहे बघा. कुठेतरी मायनिंगच्या बाहेर जाऊन उभं राहत आहे, कुठेतरी बाहेर कुठेतरी एकदम 4-4, 5-5 जण, म्हणजे तो डायलॉग आहे ना, जून में तो क्या शोर आता है ढेर अकेला, हे आता आजकाल बघण्याची गरज. 5-5 जण एकत्र त्या दिवशी आमच्या समीर नलावडेंनी चांगली नाव दिली. 3 इडियटच्या जागी 5 इडियट आमच्या जिल्ह्यामध्ये आता फिरत आहेत एक दुसऱ्याला बांधून, आणि रोज काय नाही काहीतरी आहे, पण हाताला काहीच लागत नाही. प्रशासन म्हणून, सरकार म्हणून, पक्ष म्हणून आणि महायुती म्हणून अगर आपण एकत्र राहिलो तर मी तुम्हाला बोलतो, समोर औषधाला पण या लोकांना उमेदवार भेटणार नाही हो. अशा गावामध्ये आणि काही मतदारसंघामध्ये परिस्थिती राहिलेली आहे. म्हणजे आम्ही तर त्या दिवशी मी, गोगटे साहेब, गणपती बसलेलो, आम्ही मोजत होतो गावाचा देवगडमध्ये राहिले किती विरोधातले सरपंच, तर 1 काय 2 राहिले, वैभवडीमध्ये नगरचे आहे, गणपतीमध्ये पण 2-3 राहिलेलं. अशी परिस्थिती प्रत्येक तालुक्यामध्ये आहे. आणि एवढी अगर चांगली परिस्थिती असेल तर येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना उमेदवार भेटणार नाही ही परिस्थिती खरं म्हटलं तर समोर निर्माण होईल. पण शेवटी वरिष्ठांचा जो आदेश येईल ते सगळ्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना पाडायचं. कालच मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं पुण्यामध्ये स्टेटमेंट वाचलेलं, शेवटी आपल्या सगळ्यांची बोल 100% भाजपचे जे काय आपलं स्वप्न आहे, आपण महायुती म्हणून आपण निश्चित पद्धतीने प्रयत्न करायचे, पण भारतीय जनता पक्ष म्हणून सगळ्याच्या सगळ्या सीटवर लढण्याची तयारी प्रभाकर सावंत साहेब आपली असलीच पाहिजे. या ताकदीने आपण गेलो पाहिजे. शेवटी ह्या पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये मी अभिमानाने सांगतो, बारकाईने अभ्यास पण केलेला आहे. कोणी माझ्यावर व्यासपीठावर येऊन ह्याबद्दल चर्चा करा. या पूर्ण कोकण पट्ट्यामध्ये ज्याचं नेतृत्व आमचे रवी चव्हाण साहेब करत होते, एक असा मतदारसंघ दाखवायचा, खासदारकी का आमदारकी, एक जो भारतीय जनता पक्षाच्या मताच्या शिवाय तो आमदार आणि खासदार तिथे बसलाय, असा एक मतदारसंघ दाखवायचा. मी काही नाही, सगळ्यांचे सगळे उमेदवार जेवढे शिवसेनेचे, जेवढे राष्ट्रवादीचे उमेदवार जे निवडून आले ते फक्त भारतीय जनता पक्षाच्याच मतांमुळे निवडून आले. हे असं सरळ स्पष्ट. किती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मला भेटतात ते स्पष्ट सांगतात, नितेशजी या वेळेच्या त्या निवडणुकीमध्ये अगर संघ परिवार आणि भारतीय जनता पक्षाकडे नसते ना, इतर आमदारच तळावर घालू नसतो किंवा विधानसभेच्या पायरीत चढलो नसतो, असा तोंडावर टाकतात. आणि म्हणून आपल्याला आपली ताकद काय आहे चांगल्या पद्धतीने माहिती. आपण आपली ताकदीला कमी समजू नये असं मांडणाऱ्यापैकी मी आहे. आज भारतीय जनता पक्षाचा महायुतीचं सरकार असलं तरी पण भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आहे. भारतीय जनता एनडीएचं सरकार असलं तरी भारतीय जनता पक्षाचे आपले पंतप्रधान आहे. भारतीय जनता पक्षाचा तुमचा पालकमंत्री आहे. आणि म्हणून तुम्ही काम करत असताना भारतीय जनता पक्षाची ताकद ही वाढेल कशी, हे तुम्ही शेवटी त्याच्या पद्धतीने काम करायला पाहिजे. शेवटी राजकारण आहे, सरळ सोपं कधीच काय मिळत नाही. राजकारणामध्ये शतरंजाचाच खेळ करायला लागतो, डोक्याने काम करायला लागतं. तो कोण तुम्हाला स्वतःच्या ताटातलं जेवण काय समोर येऊन देणार नाही, बाबा थोडं मला भूक लागली नाही ना तू खा, असं कोणच राजकारणामध्ये सांगत. आपल्याला आपली जागा बनवायला लागते, आपल्याला आपली जागा निर्माण करायला लागते आणि आपल्याला आपली जागा वाढवायला लागते. हे तुम्ही नेहमी
फायदा आपल्याला निवडणुकीच्या निमित्ताने झाले. म्हणून आपल्याला मी सांगतो, आपल्याला आता हे जे वातावरण जे जिल्ह्यामध्ये लोक प्रयत्न करणार, जरूर करणार प्रयत्न. शेवटी राजकारण आहे, त्याला आज जे काही उभाटाचे लोक आहेत, शरद पवारांच्या पक्षाचे लोक आहेत, काँग्रेसचे लोक आहेत, ते लोक वाटत बघतायत काय ना काहीतरी ह्यांच्यामध्ये झालं तर आमचे सीट कसे वाढतील, ह्याला राजकारण म्हणतात. पण तुम्ही आपल्या पद्धतीने अगर काम करत राहिलात, दुसऱ्यांची ओढ पुसण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या रेखा कशा मोठ्या होतील यावर तुमच्या सगळ्यांकडून काम करणं अपेक्षित आहे. आणि बाकी सगळं ताकद देण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब बसलेत ना, कशाला चिंता करतात. मला असंख्य वेळी जेव्हा मी त्या दिवशी प्रभाकरजी, मी आणि सगळे पुढाच्या आमच्या कार्यकर्त्यांबरोबर बसतो, पण अजूनपर्यंत बाबा पालकमंत्री म्हणून मला तुम्ही आजमावलंच नाही. काही दररोज कुठले ना कुठले ख्याली तुला डोक्यामध्ये काढतायत आणि निर्णय घ्यायला किंवा काही ना कधी संभ्रमित होत आहे. येऊन ते अजूनपर्यंत डीपीडीसीच्या याद्या, येऊन ते अजूनपर्यंत समितीच्या याद्या, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला काही किंतु परंतु असतील मग आपण पुढचं बोलू. नाही, आम्हाला मिळणारच नाही ही भूमिका ठेवून अगर तुम्ही काम कराल तर होणार नाही. मी तुम्हाला बोलतो, टप्प्याटप्प्याने बघा. भारतीय जनता पक्षचं सरकार आणि आपलं तुमचं स्थान आणि आमच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं हे आमच्या नेतृत्वाने आम्हाला सांगितल्यामुळे त्याचं प्रतिबिंब तुम्हाला डीपीडीसीच्या यादीमध्ये पण दिसेल, त्याचं प्रतिबिंब तुम्हाला समित्यांमध्ये पण दिसेल आणि तिकीट वाटपामध्ये पण दिसेल. काही चिंता करू नका. कारण खालती ग्रासरूटची ताकद आपली आहे, गावागावात ताकद आपली आहे, मतदान आपलं आहे आणि म्हणून ते चांगल्या पद्धतीची जाणीव सगळ्या जणांना. म्हणून जास्त खोलात न जाता आता याच्यानंतर आपली तिरंगा यात्रा आहे. आपल्याला प्रभाकरजींचा स्वागत आणि सत्कार करण्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहे. प्रभाकरजींनी ज्या पद्धतीने त्यांची विजयाची घोडदौड इथपर्यंत आणलेली आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये परत एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिथे जिथे निवडणूक होईल तिथे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा झेंडा फडकेल एवढी काळजी आपण सगळ्या जणांनी त्यांच्यासाठी घ्यावी. मला वाटतं हाच त्यांचा खरा सत्कार असेल. कारण का त्यांचा जो काही स्ट्राईक रेट आहे ना तो कमी होता कामा नये. नाहीतर एका बाजूला सत्कार करायचा आणि दुसऱ्या बाजूला स्ट्राईक रेट कमी करायचा, त्याच्यामध्ये मजा नाही. आपल्याला खऱ्या अर्थाने त्यांना मान सन्मान आणि त्यांचा सत्कार शब्दामुलीकडे कृतीतून दाखवायचं असेल तर आपल्याला येणाऱ्या निवडणुकीची तयारी तुम्ही चालू करा. कदाचित पावसाळा असल्यामुळे आपले निवडणुका कधी घ्यायचे, कसं घ्यायचं त्या निवडणूक आयोग ठरवेल, आपले वरिष्ठ मार्गदर्शन करतील. पण निवडणुकीची आणि युद्धाची तयारी सुरू करायची आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रत्येक जण कामाला लागा. ज्या ज्या गोष्टी पक्ष म्हणून तुमच्या बाजूने उभे करायचे ते उभं करण्याची सुरुवात आम्ही निश्चित पद्धतीने करू. परत एकदा आमचे मित्र आणि माझे सहकारी आमचे प्रभाकर सावंतजींना त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.